बातमी गोंदियामधून। गोंदिया जिल्ह्यातल्या तिरोडा नगर परिषद अत्यंत महत्त्वाची नगर परिषद आहे। तिरोडा शहर शिक्षणाची आणि आरोग्याची तिकडे योग्य सोय नाही आहे असं स्थानिकांचं म्हणणं आहे। निवडून येणाऱ्या नगरसेवकांनी शहराच्या विकासाला प्राधान्य द्यावं असं मतही स्थानिकांनी व्यक्त केलं। यंदा विकासाला मतदान करू असं मत मतदारांनी व्यक्त केलंय। सध्या महाराष्ट्रामध्ये नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत। गोंदिया जिल्ह्यातील जे भाजपचे आमदार आहेत विजय रहांगडले यांचा गृह मतदारसंघ आहे हा, आणि या ठिकाणी तिरोडा आणि गोरेगाव अशा दोन नगर परिषद आणि नगरपंचायतीची निवडणूक होऊ घातलेली आहे। मी सध्या तिरोडा शहरातील मार्केट यार्ड परिसरामध्ये आहे। येथील आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक जमलेले आहेत आणि त्यांच्याकडून या नगर परिषदेच्या संदर्भात त्यांना उमेदवाराकडून काय अपेक्षा आहेत जाणून घेऊयात। काका, तुमच्या जे हे आता उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे, त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? सर्वात अगोदर हे जे नगराध्यक्ष पदाचे जेवढे सुद्धा उमेदवार आहेत सर्वांची याची अपेक्षा आहे की विकास कार्याला गती देवो आणि सर्वांसाठी धावून येणारा एक नगराध्यक्ष असावा, आणि जे युवाच्या समस्या आहेत की त्यांनी सोडवल्या पाहिजेत। तसेच रोड नाली तर होतच राहतात, परंतु आपल्याला रोजगारची गरज आहे आणि रोजगारासाठी युवांना संधी देण्यासाठी त्यांनी कामं केले पाहिजेत। तसंच लोकांच्या समस्या जाणून घेणारा एक व्यक्तिमत्व असणे आवश्यक आहे। अशाच नगराध्यक्ष पदाची आम्हाला इच्छा आहे। दादा, सध्या तिरोडा शहराची जी परिस्थिती आहे, काय वाटतं ही परिस्थिती कशी असायला पाहिजे? या नगर परिषदेच्या जो उमेदवार नगराध्यक्ष निवडून त्यांनी काय बदल करायला पाहिजे वाटते तुम्हाला? सर्वात पहिले तर नगराध्यक्ष उमेदवारांनी नगर परिषदेच्या शिक्षणामध्ये बदल केला पाहिजे। शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा केली पाहिजे। जसे की आता शासनाची योजना आहे डिजिटल शाळा बनवणे वगैरे, कारण सर्वात मूलभूत सुविधा तर ते शिक्षणाचीच आहे। त्यानंतर नगराध्यक्ष उमेदवार हा थेट जनतेत मिसळणारा असावा, जनतेशी संबंधित जे बी कामं आहेत त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा असावा। गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही तिरोडा शहराची परिस्थिती पाहता, सध्याच्या स्थितीला जर बघितलं तर कशी आहे तिरोडाची परिस्थिती? म्हणजे काय काय सुविधा या ठिकाणी आहेत? आता सध्याच्या परिस्थितीत अवस्था अशी आहे तिरोडाची की जे आम्हाला हवं होतं ते आरोग्याची, शिक्षणाची हे धोरण खूप मागासलेली आहे। रोड नाली हा एक हे नाही आहे, विकास नाही आहे, पण विकासाच्या गतीला आता वाव देणारा, लोकांची भावना जाणणारा आणि लोकांसाठी गरजू जो नगरसेवक आहे, नगराध्यक्ष आहे, असा नगराध्यक्ष आपल्याकडे पाहिजे। असा नगराध्यक्ष आता लोकांनी निवडून द्यायचा आहे, आणि त्या उमेदवार आता जे नगराध्यक्ष जो आहे तो उमेदवार लोकांपर्यंत पोहोचेल, लोक त्यांच्यापर्यंत नाही, लोकांपर्यंत पोहोचणारा असा नगराध्यक्ष पाहिजे। तर निश्चितपणे हे काही ज्येष्ठ नागरिक या ठिकाणचे होते। आपल्यासोबत काही पूर्ण तरुण मुलं आहेत। मित्रा, काय वाटते तुला, जो उमेदवार जे आहेत आता नगराध्यक्ष पदाचे, ते निवडून आल्यावर त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत तुला? अपेक्षा म्हणजे रोड नाली तर बनतच आहेत, पण ज्या परिस्थिती चांगल्या वेगाने काम झालंय, शिक्षणाचं आहे, नऊ तरुण रोजगारासाठी आहे, असे चांगले करणारे आम्हाला उमेदवार इथे हवे आहेत। स्वच्छतेची काय स्थिती आहे? स्वच्छतेची स्थिती आता तर ठीक आहे, पण आणखी चांगली व्हायला पाहिजे। असं आहे, आरोग्याचे ठीक आहे, आणखी वेगाने चालल्या पाहिजे। तर निश्चितपणे तिरोडा शहराचा विकास करणारा या ठिकाणचा नगराध्यक्ष असावा आणि तिरोडा शहराची परिस्थिती आणखी सुधारावी अशी अपेक्षा या ठिकाणच्या नागरिकांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे। देवेंद्र रहांगडले, एबीपी माझा, तिरोडा, गोंदिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।